नमः ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते लोकनाथ स्वामी निति नामिने। नमः ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी निति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तर आपण एक प्रार्थना करूया राम भगवंतांना आणि त्यानंतर आपल्या सेवेला आपण सुरुवात करूया। कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वन्दे वाल्मीकि कोकिलम्। रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः। हरे कृष्ण। तर सर्व भक्तांचं आजच्या या शुक्रवारच्या सेवेमध्ये ऑनलाईन क्लासमध्ये हार्दिक स्वागत आहे। मागचा शुक्रवार सोडून त्याच्या आधीच्या शुक्रवारी मी सेवा केली होती। मला वाटतं त्या दिवशी रामनवमीच होती असं वाटतं त्या दिवशी। माझी रामकथा चालू होती तुळजापूरला आणि शेवटच्या दिवशीच मला ही सेवा भेटली होती। काय बहुतेक 5 तारीख होती। तर मागच्या शुक्रवारी काही जमलं नाही, परत आज आपण सर्वजण भेटतोय। तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या सेवेला सुरुवात करूया। मागच्या वेळेस पहिली कथा जी झाली होती, आपलं पहिलं सेशन, तर त्या दिवशी आपण राम भगवंत प्रकट होण्याचे वेगवेगळे कारण बघितले। का भगवंत प्रकट झालेले आहेत, त्याच्या मागचे कारण काय, तर बरेच कारण आपण बघितले होते। जर कोणी नोट्स काढले असतील किंवा लक्षपूर्वक ऐकलं असेल तर त्यांच्या लक्षात असेल राम भगवंत प्रकट होण्याची कारण। आणि शेवट जो झाला होता आपला त्या दिवशी, शेवट याच्यावरती झाला होता की ब्रह्माजींनी वाल्मिकी ऋषींना आदेश दिलेला आहे की नारद मुनींनी जे तुम्हाला रामायण सांगितलं 100 श्लोकांमध्ये, तर ते तुम्ही 24,000 श्लोकांमध्ये परत एक्सपान्शन करा त्याचं। आणि सुंदर असं अं, रामायण 24,000 श्लोकांमध्ये 500 अध्याय आणि 7 कांड त्याच्यामध्ये वाल्मिकी ऋषींनी रामायण, सुंदर असं रामायण तयार केलेलं आहे, रचलेलं आहे रामायण। आणि मग पहिले श्रोता रामायणाचे आपण बघितलं होतं लास्ट टाइम की वाल्मिकी ऋषींनी जे रामायण लिहिलं ते नंतर मग लव आणि कुश यांना सांगितलं त्या दिवशी। गुरु महाराज पण एका प्रवचनामध्ये सांगत होते की वाल्मिकी ऋषींनी जे पहिलं रामायण आहे ते लव आणि कुश यांना सांगितलेलं आहे। अशा प्रकारे आपण बघितलं रामायणाची प्रागट्य कसं झालेलं आहे आणि भगवंत प्रगट होण्याची वेगवेगळी कारणं बघितली। आज आपण त्याच्या पुढचं बघणार आहेत की भगवंत कधी प्रकट झाले आणि कसे भगवंत प्रकट झाले। तर अं, भगवंत प्रकट होण्याचे एक मुख्य कारण म्हणजे काय, जे भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलं की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। भगवंत ज्या ज्या वेळेस अधर्माचं प्राबल्य वाढतं आणि धर्म लयाला जातो, राक्षसांचं असुरांचं प्राबल्य वाढतं, त्यावेळेस मग धरती मातेच्या विनंतीवरून भगवंत प्रकट होतात, है ना। ब्रह्माजींच्या मार्फत विनंती केली जाते आणि भगवंत प्रकट होतात। कृष्ण लीलेमध्ये पण आपण बघतो। तर त्रेतायुग बघा, 4 युग आहेत: सत्ययुग, त्रेता, द्वापर आणि कली। त्रेतायुग, त्रेतायुगामध्ये, त्रेतायुगाच्या शेवटी दशरथ महाराज दशरथ महाराजांना पुत्र असं सांगितलं जातं की बरंच वय झालेलं आहे दशरथ महाराजांचं आणि त्यांना मूल नाही, है ना। खूप श्रीमंती आहे, म्हणजे अयोध्येचे राजे आहेत दशरथ महाराज, अयोध्येचे राजे। अयोध्या, अयोध्या म्हणजे काय की जिथं कुठल्याही प्रकारचं युद्ध केलं जात नाही, किंवा अजून एक अर्थ काय, अयोध्या म्हणजे की ज्यांना युद्धामध्ये हरवलं जाऊ शकत नाही, अशी अयोध्या। अशा अयोध्येचे राजे आहेत दशरथ महाराज। आणि संपत्ती आहे, ऐश्वर्य आहे, राजपद प्राप्त झालेलं आहे, सगळं आहे, सगळं सुख आहे, सगळं समाधान आहे। परंतु एक कमी आहे त्यांच्या आयुष्यामध्ये, काय, मूल नाही त्यांना, है ना। एक मुलगी आहे दशरथ महाराजांना, त्यांचं नाव आहे शांता। शांता नावाची मुलगी दशरथ महाराजांना आहे, परंतु हे संपूर्ण राज्य सांभाळण्यासाठी अयोध्येचं मूल नाही। आणि मग दशरथ महाराज चिंतेमध्ये आहेत, चिंताग्रस्त आहेत।
आणि तुम्ही बघा, आपल्याला किती जरी ऐश्वर्य असतं ना आपल्याकडं, किती जरी आपण श्रीमंत असलो, तरी एक जर कमी असेल आपल्या आयुष्यामध्ये, तर सगळं लक्ष आपलं तिकडे असतं. म्हणजे परमेश्वरानं समजा आपल्याला खूप गोष्टी दिलेल्या आहेत, सर्व दिलेलं आहे, पण एखादी कुठली तरी कमी आहे, तर आपलं सगळं लक्ष जी कमी आहे ना तिथं असतं. जसं बघा तुम्ही आता या उदाहरणावरून बघा, की दशरथ महाराज संपूर्ण पृथ्वीचे राजे आहेत समजा, अयोध्येचे राजे आहेत. आणि अयोध्येचं असं वर्णन आहे वाल्मिकी रामायणामध्ये, की अयोध्येचं वैभव एवढं होतं म्हणे. इंद्रा इंद्र जे आहे ना स्वर्गलोक, तर इंद्राचं सुद्धा संपत्ती किंवा इंद्राचं जे राजमहल आहे किंवा राजसभा आहे, ती सुद्धा फिकी पडते अयोध्येच्या संपत्ती समोर. एवढं दशरथ महाराजांकडे वैभव आहे. एवढं वैभव असताना सुद्धा दशरथ महाराज असमाधानी आहेत. याचं कारण काय माहिती का? मूल नाही, मुलगा नाही. तुम्हाला अजून एक प्रॅक्टिकल उदाहरण सांगतो. आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. भगवंताने आपल्याला सुद्धा बघा, दशरथ महाराजांचं नाही तर आपलं सुद्धा बघा आपल्या आयुष्यामध्ये, की सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडं. पण एखादी गोष्ट जर आपल्याकडे नसेल ना, तर आपण त्या गोष्टीवरती फोकस करतो. जसं एक उदाहरण सांगतो असं म्हणण्यासाठी, खूप सोपं आहे, सगळ्यांनी अनुभवलेलं आहे ते. समजा समजा तुम्ही जेवण केलेलं आहे कुठेतरी घरी जा, आणि घरामध्ये पाहुणे आलेले आहेत, आणि महत्वाचा विषय आहे. असं असं गृहीत धरा की समजा लग्न जमवायच्या घरामध्ये कोण असतं, आणि खूप महत्वाचा विषय चालू आहे. जेवण केलेलं आहे सगळ्यांनी, आणि सगळे बसलेत रूम मध्ये. आता महत्वाचे बोलणी करायची आहे. सगळे बसले, तर त्या पाहुण्यांना बडशोप दिली खायला, बडशोप खायला दिली. बघा, विषय खूप महत्वाचा आहे. रूम मधलं वातावरण खूप सिरियस आहे. लग्नाचा विषय आहे. खूप महत्वाचा विषय आहे. म्हणजे बहुतेक लोकांच्या दृष्टीने, आमच्यासारख्या संसारी लोक आहेत त्यांच्या दृष्टीने महत्वाचा विषय आहे. आणि सगळे रूम मध्ये बसलेत, आणि महत्वाचा विषय झाला आणि बडशोप खाल्लेले. काय झालं? बडशोप खाल्ल्यानंतर एक जणाच्या दातामध्ये बडशोपची काडी अडकली. आहे ना, काडी अडकली. आता जेवण झालंय, सगळं चांगलं आहे, पण काय झालं माहितीये का? ती बारकी काडी जी अडकते ना, तुम्हाला पण अनुभव असेल सगळ्यांना, बडशोप खाल्ल्यानंतर बारीक काडी असते बडशोपची ना, ती इथं अडकते दातामध्ये. ते तेवढी महत्वाची चर्चा चालू आहे, पण सगळं लक्ष कुठे आहे माहितीये का त्या व्यक्तीचं? ते काडीकडे. मग तो असं करतो, असं जीभ करतो, असं करतो. हा. ते जे- ते चैनच पडू देत नाही, सारखं लक्ष तिथं, सारखं लक्ष तिथंच. सगळं रूम मध्ये वातावरण एवढं सिरियस आहे, महत्वाचा विषय चर्चा चालू आहे. आपलं लक्ष कुठं आहे? ते बडशोपची काडी अडकली त्याला काढण्यामध्ये. तसं दशरथ महाराजांना सगळी संपत्ती आहे, सगळं ऐश्वर्य आहे, पण पूर्ण फोकस त्यांचा कुठे आहे म्हणजे मला मूल नाही. त्याच्यामुळे समाधान आहेत. आणि मग वरिष्ठांशी चर्चा केली, गुरूंशी चर्चा केली, वशिष्ठ ऋषींशी. ज्यावेळेस आपण खूप संकट असतो ना, तर गुरूंचा आश्रय घेतला पाहिजे, वरिष्ठांचा आश्रय घेतला पाहिजे, तर ते आपल्याला त्या संकटातून बाहेर काढू शकतात. आता दशरथ महाराजांनी गुरूंचा आश्रय घेतलेला आहे, आणि गुरूंनी सांगितलं की तुम्ही पुत्रकामेष्टी यज्ञ करा. पुत्रकामेष्टी यज्ञ तयारी चालू झाली यज्ञाची. आणि ऋषीशृंग नावाचे ऋषी, ऋषीशृंग म्हणजे त्यांचे जावई दशरथ महाराजांचे, शांताचा पती, त्यांनी ते पुत्रकामेष्टी यज्ञ केला. लक्षपूर्वक आहे का? पुत्रकामेष्टी यज्ञ केल्यानंतर, आता हे खूप डिटेल मध्ये आहे बरं का, पण मी आपल्या सेशन नुसार जे महत्वाचं महत्वाचं ते सांगतोय. रामकथा ज्यावेळेस आपण करतो ना, तर हे पूर्ण डिटेल, मग ऋषीशृंग कोण आहेत, त्यांचा आणि दशरथ महाराजांचा काय संबंध आहे, मग ते कसं आले यज्ञ करायला, त्याच्या कथा खूप मोठ्या आहेत. एक कथा त्यातली सांगत बसली तर ते आपलं सेशन त्यातच निघून जाईल. त्यामुळे आहे ना, जे मेन मेन महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण श्रवण करूया. तर ऋषीशृंगांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला, आणि पुत्रकामेष्टी यज्ञ संपन्न झाल्यानंतर त्यातनं यज्ञ पुरुष प्रगट झालेले आहेत बाहेर, आणि हातामध्ये खिरीचं पात्र घेऊन प्रगट झालेले आहेत ते. आणि खिरीचं पात्र घेऊन प्रगट झालेत, आणि दशरथ महाराजांच्या हातामध्ये नेऊन ते पात्र दिलेले, आणि म्हणे हे जे पात्र आहे ना, याच्यातली खीर तीन भागामध्ये डिवाइड करा. आणि एक पात्र, एक भाग कौशल्याला, एक भाग कैकेयीला, आणि एक भाग सुमित्रेला, असे तीन भाग तुम्ही करा. आणि तीन भाग केलेले आहेत. पण झालं काय? सुमित्रा माता जे आहे, त्यांच्या हातातलं जे पात्र आहे ना, ते त्यांच्या हातातनं खाली पडलं. काही, आता बघा रामायण किती येतं, 100 कोटी रामायण आहेत. जसं आपण बघतो की चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एकमाक्षरम पुंसाम महापातक नाशनम. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम म्हणजे 100 कोटी प्रकारचे रामायण आहेत, किंवा 100 कोटी श्लोक आहेत रामायणामध्ये. आणि वेगवेगळ्या प्रकारचे रामायण आहेत, कंब रामायण, अध्यात्म रामायण, संगीत रामायण, काय किती, जेवढे श्लोक आहेत तेवढे रामायणाचे प्रकार आहेत. तर एका कंब रामायण म्हणून आहे, जे तामिळनाडूचे एक कंब मुनी होऊन गेले, त्यांनी सांगितलेलं आहे की
किंवा वाल्मिकी रामायणामध्ये पण काही ठिकाणी असा उल्लेख आहे, किंवा आपले आचार्य सुद्धा सांगतात की ज्यावेळेस तीन भाग तीन भाग केल्यानंतर जो एक भाग जो होता ना, तो सुमित्रा मातेच्या हातातनं खाली पडला, असा उल्लेख आहे. आणि एका ठिकाणी असं, काही ठिकाणी असा उल्लेख आहे की एक एक मिनिट, फोन आला. हा. सुमित्रा मातेच्या हातातलं जे पात्र होतं ना, ते पात्र म्हणे एक पक्षी आला आणि त्यांच्या हातातलं ते पात्र घेऊन गेला. आणि हम्पीला ज्या ठिकाणी हनुमानजी चं प्रागट्य झालेलं आहे, अंजनी माता तपस्या करत बसलेल्या होत्या. तर त्या अंजनी मातेच्या मांडीवरती ते खिरीचं पात्र नेऊन ठेवलेलं आहे त्या पक्ष्याने, किंवा टाकलेलं आहे. मग काही संत सांगतात की हनुमानजी जे आहेत ना, ते राम भगवंतांचे छोटे भाऊच आहेत. कारण ते खिरीचं जे पात्र काढलं होतं ना एक भाग, तो त्या पक्ष्याने नेऊन त्या अंजनी मातेच्या जवळ दिलेलं आहे, की अंजनी मातेने ते खाल्लेलं आहे. म्हणून काही ठिकाणी असं सांगितलं जातं की हनुमानजी हे त्याच खिरीचं एक भाग खाऊन प्रगट झालेले आहेत. पण या ठिकाणी काय आहे की सुमित्रा मातेच्या हातातनं ते पात्र खाली पडलं आणि ते समजा खीर सांडली. तर मग काय झालं, कैकेयी मातेने त्यांचा एक भाग आणि कौशल्य मातेने त्यांचा एक भाग, असे दोन भाग सुमित्राला दिले खायला. आणि मग दोन भाग सुमित्रा मातेला दिल्यामुळं बघा, कौशल्य मातेला राम झालेले आहेत भगवंत. आपण म्हणतो ना, कौशल्यचा राम बाई, कौशल्यचा राम, कौशल्यचा राम बाई, कौशल्यचा राम, भाबड्या या भक्तासाठी, भाबड्या या भक्तासाठी देव करी काम, कौशल्यचा राम बाई, कौशल्यचा राम. म्हणजे एक हिरीचा भाग कौशल्य मातेने खाल्ला, कौशल्याचा राम. दुसरा जो भाग होता तो कैकेयीने खाल्ला, कैकेयी मातेचा भरत. आणि सुमित्रा मातेने दोन भाग खाल्ले होते, त्यांचे लक्ष्मण आणि शत्रुघ्न. असे चार भाऊ म्हणजे प्रगट झालेले आहेत, म्हणजे समजा त्यांच्या पोटामध्ये आश्रय घेतलेला आहे, गर्भामध्ये. कृष्णलीलेमध्ये आपण बघतो की ज्यावेळेस भगवंतांनी देवकी मातेच्या गर्भामध्ये आश्रय घेतला होता, तर सगळे देवी देवता, ब्रह्मा, शिवजी, इंद्र, चंद्र, वरुण, जेवढे जेवढे देवी देवता सगळे त्या कंसाच्या जेलमध्ये प्रकट झाले होते. कशासाठी? गर्भस्तुती, भगवंताची स्तुती करण्यासाठी. या ठिकाणी पण तेच झालंय. ज्या वेळेस भगवंतांनी कौशल्य मातेच्या गर्भामध्ये आश्रय घेतलेला आहे, त्यावेळेस सगळे देवी देवता आलेत आणि कौशल्या मातेची गर्भस्तुती केलेली आहे. काय काय भाग्य, म्हणे अहो भाग्य त्या कौशल्याचं की तिच्या गर्भामध्ये प्रत्यक्ष राम भगवंतांनी आश्रय घेतलेला आहे. आणि देवी देवता आले, त्यांनी गर्भस्तुती केलेली आहे. आणि मग यथासमयी नवमी आपण बघतो, चैत्र महिना नवमी, त्या दिवशी राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न प्रगट झालेले आहेत. पण काही आचार्य असं सांगतात की आज राम प्रगट झाले, दुसऱ्या दिवशी भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न प्रगट झाले. परंतु गुरु महाराजांनी त्या दिवशी सांगितलं होतं, रामनवमी दिवशी जे गुरु महाराजांचं लेक्चर होतं, तर त्या दिवशी गुरु महाराजांनी सांगितलं होतं की राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न चौघही एकाच दिवशी प्रगट झालेले आहेत. म्हणून ज्या दिवशी रामनवमी होती, त्या दिवशी लक्ष्मण नवमी पण होती, गुरु महाराज सांगत होते. आणि लक्ष्मण नवमी पण होती, भरत नवमी पण, आणि शत्रुघ्न नवमी पण आहे ना. पण आपण काय म्हणतो की आज रामनवमी. नाही, रामनवमी पण आहे, लक्ष्मण नवमी पण आहे, भरत नवमी पण आहे, शत्रुघ्न नवमी पण आहे. तर ते राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न चौघ जण प्रगट झालेले आहेत दशरथ महाराजांच्या राज्यामध्ये, दशरथ महाराजांच्या घरामध्ये. आणि सगळीकडे आनंदोत्सव साजरा झालेला आहे. दशरथ महाराज खूप प्रसन्न आहेत. बऱ्याच वर्षानंतर आज मूल झालेले आहेत, आणि चार मुलं झालेली आहेत बऱ्याच वर्षानंतर. खूप प्रसन्न आहेत दशरथ महाराज. आणि बघा, राम भगवंत राम भगवंत प्रत्यक्ष विष्णू आहेत, विष्णू भगवंत आहेत. लक्ष्मणजी अनंत शेष आहे ना भगवंतांचं, ज्या भगवंत ज्या शय्येवरती झोपतात, ती शय्या अनंत शेष बलरामजी. तिसरे आहेत भरत. भरत कोण आहेत माहिती का? भरत म्हणजे भगवंतांची गदा, भगवंतांच्या गदेचं विस्तारित रूप म्हणजे भरत. त्यांनी भरत म्हणून अवतार घेतलेला आहे. आणि भगवंतांचं जे सुदर्शन आहे ते म्हणजे शत्रुघ्न. सुदर्शन चक्र जे आहे ना भगवंतांचं, ते म्हणजे शत्रुघ्न. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न हे चौघ जे आहेत ना, त्या दिवशी गुरु महाराज हे पण सांगत होते की चौघ जे आहेत ना, हे चौघही विष्णू तत्व आहेत. असं नाही की राम भगवंत विष्णू तत्व आहेत, लक्ष्मण जे नाहीत, नाही. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न चौघही विष्णू तत्व आहेत. आणि मग ते दशरथ महाराजांच्या राज्यामध्ये, घरामध्ये प्रगट झालेले आहेत. आणि एक छोटीशी लीला घडली की
भगवंत चौघ जण ज्यावेळेस प्रकट झाले ना, राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न, मग चौघांना पाळण्यामध्ये ठेवलं होतं. एका पाळण्यामध्ये राम, त्यांच्या शेजारी भरत, त्यांच्या शेजारी लक्ष्मण आणि त्यांच्या शेजारी शत्रुघ्न. चौघ असे एका लाईन मध्ये पाळण्यामध्ये ठेवलेले आहेत. पण झालं काय, त्या चौघांनी मोठमोठ्याने रडायला सुरुवात केली. खूप रडत होते, खूप रडले. राम, भगवंत, लक्ष्मणजी, भरत, शत्रुघ्न खूप रडले. कौशल्य माता घाबरल्या. कौशल्य माता आल्या, दूध पाजलं भगवंतांना. लक्ष्मणजींना दूध पाजलेलं, भरत शत्रुघ्नांना दूध पाजलेलं आहे, पण ते शांत व्हायचं नाव घेत नाहीत. कौशल्य माता घाबरल्या, काही काही घाबरल्या. काय झालं असेल म्हणे मुलांना, काय आजार झाले असेल का, काय ताप आले असेल का, काय झाले असेल, का बरं रडत आहेत. शांतच होईना गेले. आणि मग शेवटी दशरथ महाराज पळत वशिष्ठ मुनींकडे गेले. आणि वशिष्ठ मुनींना सांगितलं, हे गुरु महाराज, म्हणे चौघ जणी खूप रडायला लागलेत म्हणे. राम, भगवंत, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न खूप रडतायत. काय झालं असेल काही समजत नाही. मग वशिष्ठ मुनी आले. आणि वशिष्ठ मुनी आल्यानंतर बघितलं त्यांनी, असं ऑब्झर्वेशन केलं. काय करावं, रडतायत, काय झालं असेल यांना, काय आजार असेल. लहान मुलांचं रडणं काय सांगावं, काय रडतात. काय भूक लागलेली पण कळत नाही, पोटात दुखायलंय म्हणून पण कळत नाही, काय मुंगी चावायली म्हणून पण कळत नाही. काय लहान लेकरांचं बघा, आपल्या बऱ्याच सगळ्यांच्या घरामध्ये लहान मुलं असतील. सगळ्यात म्हणजे मला तर आहे अनुभव, ते रडतात, असं रडतात रात्रभर. काय झालं तेच समजत नाही. म्हणजे पोट दुखायलंय काय झालंय, काय कसं ओळखायचं नेमकं, त्या आईला पण कळत नाही कधी कधी. आईचं काम काय, फक्त दूध पाजणं, रडायला तरी दूध पाजायचं, रडणं दूध पाजायचं, काय काय ते कसं समजणार लहान मुलांना. तर ते रडायला लागलेत भगवंत, मग काय करावं काय समजेल. मग वशिष्ठ ऋषींनी विचार केला, काय झालं असेल म्हणे. मग त्यांनी एक युक्ती काढली. त्यांनी काय म्हणले, एक काम करा, थांबा म्हणे, एक काम करा. काय म्हणे, राम भगवंतांच्या शेजारी भरत आहेत. एक काम करा, राम भगवंतांच्या शेजारी लक्ष्मणजींचा पाळणा ठेवा. आणि शत्रुघ्नाच्या शेजारी भरताचा पाळणा ठेवा. भरताचा पाळणा ठेवा. म्हणजे कसं, राम, सुरुवातीला कसं होतं, राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न असे होते. वशिष्ठ मुनी काय म्हणले, तसं नका ठेवू, एक काम करा म्हणे, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न असे ठेवा. मग तसे ठेवले. पण तसे पाळणे ठेवले चारी, तरी पण रडत, कमी रडत होते, पण रडत होते. पहिल्यापेक्षा रडणं कमी झालंय, पण कंटिन्यू रडणं चालू आहे. मग काय करावं काय समजे ना वशिष्ठ मुलींना. म्हणजे काय झालं असेल ना, आता काय करावं. मग परत त्यांनी अजून एक युक्ती काढली. म्हणे एक काम करू, काय करायचं म्हणे, लक्ष्मणजींना उचला म्हणले. लक्ष्मणजींना उचललं आणि राम भगवंतांच्या पाळण्यात ठेवलं. आणि शत्रुघ्नजींना उचललं आणि भरतजींच्या पाळण्यामध्ये ठेवलं. ज्या वेळेस लक्ष्मणजींना राम भगवंतांच्या पाळण्यात ठेवलं आणि शत्रुघ्नाला भरतजींच्या पाळण्यात ठेवलं, मग चौघे शांत बसले. आणि मग त्यावेळेसच लक्षात आलं होतं की लक्ष्मणजी त्यांचं संपूर्ण आयुष्य राम भगवंतांच्या सेवेमध्ये घालवणार. ते राम भगवंताशिवाय राहणार नाहीत. आणि शत्रुघ्न भरत महाराजांची सेवा करणार. तर अशा प्रकारे बालपण. आणि आपण बघतो की जसं भागवतामध्ये भगवंतांच्या जे लीला आहेत कृष्ण भगवंतांच्या, तर त्या 10व्या स्कंदामध्ये आपण होतो 90 अध्याय आहेत, भगवंतांच्या लीलेचे, कृष्ण लीलेचे समजा. आणि बाललीला खूप आहेत भगवंतांच्या. तसं राम भगवंतांच्या बाललीला जास्त वर्णन नाही, किंवा कथेमध्ये कधी कुठं सांगितलं नाही किंवा वर्णन नाही. छोट्या छोट्या काही काही ठराविक लीला आहेत भगवंतांच्या. तर एक खूप सुंदर लीला आहे भगवंतांची, राम भगवंतांची लहानपणीची. काय झालं, भगवंत आता थोडेसे मोठे झालेत. आणि त्यांना काय केलं दशरथ महाराजांनी, बाणाचं शिक्षण घेण्यासाठी वशिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये पाठवलं. छोटे होते अजून, जास्त मोठे झाले नाहीत भगवंत. राम आणि लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न वशिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये गेले. आणि वशिष्ठजींनी त्यांना धनुष्यबाणाचं शिक्षण दिलेलं आहे, की बाण कसा चालवायचा एकदम परफेक्ट शिकलेले आहेत राम आणि लक्ष्मण. पण झालं काय माहितीये का, आता शिक्षण झालंय, पण ते शिक्षण झाल्यानंतर ऑन फील्ड पाहिजे ना काहीतरी. नुसतं फक्त शिक्षणच घ्यायचं आणि घरात बसायचं, मग त्याला काय उपयोग आहे त्या शिक्षणाला. शिक्षण घेतल्यानंतर त्याचा प्रॅक्टिकल काहीतरी उपयोग झाला पाहिजे, है ना. ट्रेनिंग घेतल्यानंतर त्याचा प्रॅक्टिकल काहीतरी उपयोग झाला पाहिजे. मग लक्ष्मणजी राम भगवंतांना म्हणतात, दादा, म्हणे एक विचारू का प्रश्न तुम्हाला. म्हणे विचारा. काय म्हणे, लक्ष्मणजी म्हणले, दादा, म्हणे आपण शिक्षण घेतलं हे धनुष्यबाणाचं, धनुष्यबाण आपण परफेक्ट झालोय असं आपल्याला वाटतंय म्हणे सध्या. पण म्हणे प्रॅक्टिकल काहीच नाही, कधी करायचं म्हणे प्रॅक्टिकल. तेवढ्यात काय झालं, एक 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 बाई, एक स्त्री समोरून चालली होती. एक स्त्री समोरून चालली होती. राम भगवंतांनी त्या स्त्रीकडे बघितलं. छोटे आहेत भगवंत आणि लक्ष्मण, दोघे छोटे आहेत, जास्त मोठे नाहीत. आणि मग ते स्त्री समोरून चालली होती. जात असताना राम भगवंतांनी बघितलं तिला. भगवंत म्हणले, हा, आता वेळ आली म्हणे प्रॅक्टिकल करायची, एकच मिनिट थांब म्हणलं. आणि मग काय केलं, राम भगवंतांनी एक बाण सोडला. राम भगवंतांनी बाण सोडला
त्या बाईच्या त्या स्त्रीच्या नाकामध्ये एक नथनी होती. भगवंताने असा बाण सोडला की ती त्या बाईच्या नाकातली नथनी त्या बाणासोबत वरी गेली आकाशामध्ये. त्या बाईला कळालं पण नाही त्या स्त्रीला की माझ्या नाकातली नथनी वरी गेलेली आहे आकाशामध्ये म्हणून. आणि नंतर भगवंतांनी लक्ष्मणजीकडे बघितलं. लक्ष्मणजींनी धनुष्यावरती बाण लावलेला आहे आणि असा वरी सोडला तीर, इतक्या परफेक्टली सोडलेला आहे. आकाशामध्ये गेलेली ती जी नथ होती ना, लक्ष्मणजींनी तो बाण सोडला, त्या नथेला बाण घेऊन आला आणि जसंच्या तशा बाईच्या नाकामध्ये आणून नथ बसवली. तर भगवंताने लक्ष्मणजी हसायला लागले मोठमोठ्याने, म्हणे दादा एकदम परफेक्ट ट्रेनिंग झाली आहे आपली, काय टेन्शन नाही म्हणे. आणि मग ते स्त्री जी होती ना, तिला समजलं म्हणजे माझ्या नाकातली नथ. तर भगवंत म्हणले काळजी करू नका, आई म्हणले आई तशीच आहे. ती स्त्री म्हणली पण कुठे गेली होती नथ माझी? तर लक्ष्मण म्हणजे काय म्हणले, माझ्या दादानं आकाशामध्ये पाठवली होती म्हणे तिला. तर स्त्री काय म्हणली, अहो पण पहिली होती तशी नाही बसली, पहिली जशी बसली लूज बसले म्हणे आता. भगवंत म्हणले टेन्शन घेऊ नका. लगेच काय केलं, भगवंतांनी आणि लक्ष्मणजींनी दोघांनी एकत्रच बाण काढले आणि एकत्र बाण मारले दोघांनी. असं एक खालून एक बाण वरून एक बाण, जशी पहिली होती तशी नथ बसवली एकदम परफेक्ट. तर ती स्त्री जी आहे ना, एवढं इतकं आश्चर्य व्यक्त केलं तिनं, म्हणे इतके तुम्ही परफेक्ट झालात धनुष्यबाण चालवण्यामध्ये. लक्ष्मणजी म्हणले हो, कारण माझा माझा दादा आहे ना म्हणे राम, तो खूप परफेक्ट आहे. आणि त्यांच्या आमच्या गुरूंच्या आश्रयाला राहून आम्ही शिकलोय म्हणे. है ना. त्यामुळं गुरूंचा आश्रय जो जो व्यक्ती घेतो ना माऊली, प्रभूजी, तर परफेक्ट होतो तो. आहे ना. प्रयत्न तरी करतो आपण. आपण जे आता सध्या करतोय ना, दोन दोन शब्द मी भगवंतांबद्दल बोलण्याचा प्रयत्न करतोय, आपण सगळे प्रयत्न करतोय गुरु महाराजांच्या आशीर्वादामुळे. नाहीतर हे अशक्य गोष्ट आहे. आणि त्यामुळे गुरूंच्या आश्रयाला आपण ज्यावेळेस राहतो ना, तर परफेक्ट होतो आपण भक्ती मार्गामध्ये सुद्धा, साधनेमध्ये सुद्धा, आणि प्रचार करण्यामध्ये सुद्धा, गुरु महाराजांच्या कृपेने. तर नेहमी गुरूंच्या आश्रयाला राहावं. आपण बघितलं, दशरथ महाराज ज्यावेळेस प्रॉब्लेम मध्ये होते, मुलं नव्हते, त्यांनी आश्रय घेतला गुरूंचा. राम आणि लक्ष्मण अं, दोघांनी आश्रय घेतला वशिष्ठ मुनींचा. बघा, आणि ते धनुष्यबाणामध्ये परफेक्ट झालेले आहेत. या उदाहरणावरून आपण बघू शकतो. कारण काय माहितीये का, भगवंत कसे आहेत माहितीये का, करतुम अकर्तुम अन्यथा करतुम. कर्तुम म्हणजे काय, जे तुम्ही आणि मी करू शकतो ते पण भगवंत करू शकतात. कर्तुम अकर्तुम म्हणजे तुम्ही आणि मी जे करू शकत नाही ते पण भगवंत करतात. आणि अन्यथा कर्तुम म्हणजे काय, तुम्ही आणि मी जो विचार पण नाही करू शकत, जी कल्पना पण नाही करू शकत, ते भगवंत करू शकतात. म्हणून भगवंतांना काय सांगितलं, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. आहे ना. तर मग असं भगवंतांचं ही लहानपणीची खूप सुंदर लीला आहे. एकदा काय झालं, सुंदर असं बालपण भगवंतांचं चाललेलं आहे अयोध्येमध्ये. विश्वामित्र मुनी आले, दशरथ महाराज, सगळे त्यांचे प्रधान जे वगैरे सगळे बसलेले राजसभेमध्ये. आणि विश्वामित्र मुनी आले आणि त्यांनी प्रवेश केला. जसे विश्वामित्र मुनी आले, सभेमध्ये प्रवेश केला, तसे दशरथ महाराज उठले राजसिंहासनावरून आणि पळत गेले खाली आणि दंडवत प्रणाम घातला विश्वामित्र मुनींना. म्हणे हे गुरु महाराज, तुम्ही आमच्या सभेमध्ये आलात, माझ्या राज्यात आलात, काय सेवा आहे माझी, काय तुमची सेवा करू शकतो? आणि मग विश्वामित्र मुनींना बसवलं राजसिंहासनावर, यथोचित सत्कार केला त्यांचा. सत्कार केल्यानंतर दशरथ महाराजांनी विश्वामित्र मुनींना विचारलं की येण्याचं प्रयोजन काय, उद्देश काय आपला. मग विश्वामित्र मुनींनी सांगितलं की हे दशरथ महाराज, म्हणे मी यज्ञ करतोय, परंतु काही असुर आहेत म्हणे, ते असुर यज्ञ पूर्ण होऊ देत नाहीत माझा. जसं मारीच आहे, सुबाहू आहे, हे काही असुर आहेत म्हणे. हे असुर माझा यज्ञ प्रत्येक वेळेस डिस्टर्ब करतात, प्रत्येक वेळेस भंग करतात. त्याच्यामध्ये मलमूत्र विसर्जन, गायींची हत्या, गायींचं रक्त, हा हे असं टाकून डिस्टर्ब करतात, म्हणजे माझा यज्ञ पूर्ण होत नाही. दशरथ महाराज म्हणले मग काय सेवा करू मी तुमची, काय सेवा करू शकतो गुरु महाराज? तर विश्वामित्र मुनी काय म्हणले, वचन द्या म्हणे, तुम्ही मला वचन द्या की तुम्ही माझा, मी सांगितलेली गोष्ट तुम्ही मला देणार. दशरथ महाराज म्हणले, आम्ही सूर्यवंशी आहेत आणि प्राण जाय पर वचन न जाय. है ना. प्राण जाईल म्हणे आमचा, पण मी दिलेलं वचन खोटं होणार नाही म्हणे. मी तुम्हाला वचन देतो म्हणे, जे तुम्हाला पाहिजे ते मागा. त्यांना काय माहिती काय मागणार आहेत. वचन दिलं. आणि मग विश्वामित्र मुनी म्हणले, दशरथ, हे दशरथ महाराज, म्हणे माझा यज्ञ पूर्ण होईपर्यंत मला राम आणि लक्ष्मण दोघ जण पाहिजे. राम आणि लक्ष्मण कशासाठी म्हणे, यज्ञाची रक्षा करण्यासाठी. जसं दशरथ महाराजांनी ऐकलं, पायाखाली जमीन सरकली, म्हणे राम, राम पाहिजे. दशरथ महाराज घाबरले, म्हणे हे विश्वामित्र मुनी, हे गुरु महाराज, म्हणे मी तुम्हाला तुम्हाला जे पाहिजे ते देतो, मी स्वतः येतो म्हणे तुमच्यासोबत, सगळी अयोध्येची सेना घेऊन तुमच्यासोबत येतो, पण म्हणे राम आणि लक्ष्मणला घेऊन जाऊ नका हो, ते खूप छोटे आहेत हो म्हणे आता, त्यांचे खेळाचे दिवस आहेत हो, त्यांना कशाला घेऊन चाललात तुम्ही?
तर विश्वामित्र मुनी रागाला आले, काय म्हणले, हे दशरथ, दशरथ महाराज, तुम्ही मला वचन दिलेलं आहे की प्राण जय पर वचन न जय, प्राण जाईल पण माझं वचन जाणार नाही, असं तुम्ही मला वचन दिलेलं आहे. आणि आता तुम्ही नाही म्हणताय. राग आला विश्वामित्र मुनींना. तळपायाची आग मस्तकाला गेलेली आहे आणि त्यांचं शरीर असं कंप पावत आहे. म्हणे वचन पाळत नाही तुम्ही, आधी हो म्हणता आणि नंतर नाही म्हणता. लक्षपूर्वक आहे का? विश्वामित्र मुनींनी वशिष्ठांकडे बघितलं. वशिष्ठ ऋषी पळत आले, वशिष्ठ मुनी पळत आले, आणि वशिष्ठ मुनी पळत येऊन दशरथ महाराजांना समजून सांगितलं. म्हणे हे दशरथ, हे दशरथ महाराज, म्हणे त्या असुरांना मारण्यासाठी विश्वामित्र मुनी एकटेच खूप आहेत. ते मारू शकतात त्या असुरांना, पण ते यज्ञाला बसल्यानंतर ते मारू शकत नाहीत, म्हणून यज्ञ पूर्ण होत नाही. म्हणून त्यांना राम आणि लक्ष्मणना त्या असुरांचा वध करण्यासाठी न्यायचंय. आणि मग वशिष्ठ मुनी दशरथ महाराजांना समजून सांगतात. म्हणे हे दशरथ महाराज, तुम्हाला सांगू का, म्हणे, म्हणे विश्वामित्र मुनी राम आणि भगवंतांना का बरं नेलीत माहिती का? म्हणे राम आणि लक्ष्मण यांची कीर्ती संपूर्ण अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये पसरवायची त्यांना, म्हणून त्यांनी राम भगवंतांना नेलेत. निउद्या म्हणे त्यांना काय होणार नाही, मी सांगतो म्हणे तुम्हाला. आणि मग वशिष्ठ मुनींनी समजून सांगितल्यानंतर दशरथ महाराजांनी राम भगवंतांना आणि लक्ष्मणजींना विश्वामित्र मुनींसोबत जाण्याची परमिशन दिली. आणि मग राम आणि लक्ष्मण विश्वामित्र मुनींसोबत प्रस्थान केलेलं आहे अरण्यामध्ये. लक्षपूर्वक आहे का? राम भगवंत जे आहेत ना, घरी असताना, अयोध्येमध्ये असताना ते कोण होते आधी? दशरथ महाराजांचे नयनाभिराम. आपण म्हणतो ना, जसं आता तुम्हाला काय सांगू, काजळ, काजळ, लहान मुलांच्या डोळ्यामध्ये काजळ घालतात ना, तर त्याला म्हणतात नयन, नयन, नयनामध्ये काजळ घालतात. लक्षपूर्वक आहे का? तसं राम भगवंत जे आहेत ना, ते दशरथ महाराजांच्या डोळ्याचं अंजन होते, नयनाभिराम. त्या नयनाभिरामला विश्वामित्र मुनींनी बाहेर घेऊन गेले अरण्यामध्ये. त्यांना फक्त नयनाभिराम ठेवायचे नव्हते, त्यांना नयनाभिरामचे लोकाभिराम करायचे होते, है ना. त्यांना फक्त राम दशरथ महाराजांजवळ ठेवायचे नव्हते, त्यांना राम तिथून बाहेर येऊन जायचे होते, राम भगवंत. आणि आपण म्हणतो ना, लोकाभिरामम रणरंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्य रूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये. नयनाभिरामम, दशरथ महाराजांच्या डोळ्यातलं जे अंजन होतं नयनाभिराम, ते लोकाभिराम करायचे. म्हणजे संपूर्ण सृष्टीला राम द्यायचे, भगवंत द्यायचे. म्हणून विश्वामित्र मुनी राम भगवंतांना घेऊन गेलेले अरण्यामध्ये. आणि मग राम भगवंत, लक्ष्मणजी, विश्वामित्र मुनी तिघ जण निघालेत. लक्षपूर्वक आहे का? खूप सुंदर वर्णन आहे हा रामायणामध्ये. तिघ जण निघालेत अयोध्येच्या बाहेर, अयोध्येच्या बाहेर पडतात, राजमहालाच्या बाहेर पडतात. आणि असं वर्णन आहे की राम, लक्ष्मण आणि विश्वामित्र मुनी तिघ जण ज्यावेळी चालले होते ना, तर म्हणे तीन फणांचा साप, तीन फणांचा नाग जसा चालतो ना, तसं म्हणे तिघ जण चाललेलं, असं असं दृश्य होतं म्हणे, की तीन फणांचा नाग चाललेला आहे अयोध्येमधनं. इतकं सुंदर दृश्य. आणि राम, लक्ष्मण आणि विश्वामित्र मुनी जसं चाललेत अयोध्येतनं बाहेर, जात असताना राम भगवंत अयोध्येचं वैभव बघत बघत चाललेले आहेत. की अयोध्या किती सुंदर आहे म्हणे. नदीचा प्रवाह, शरयू नदी, त्या नदीचे जे प्रवाह आहेत ते प्रवाह फुटलेले आहेत, वेगवेगळ्या शेतामध्ये ते प्रवाह चाललेले आहेत. खूप सुंदर वर्णन आहे अयोध्येचं. हे सर्व राम बघत चाललेले आहेत. शेतकरी शेत नांगरत आहेत. लक्षपूर्वक आहे का? शेतकरी शेत नांगरत आहेत, आणि शेत नांगरत असताना त्या शेतामधून हिरे मोती, आपण जसं दगड काढतो ना, दगड आपल्या इथं ज्यावेळेस आपण शेत नांगरतो तर त्यातनं दगड निघतात मोठे मोठे, आहे ना. पण म्हणे ज्यावेळेस राम भगवंत चालले होते ना विश्वामित्र मुनींसोबत, राम भगवंत अयोध्येचं वैभव बघत होते. काय म्हणे, तर शेतकरी ज्यावेळेस शेत नांगरत होते ना, तर शेत नांगरत असताना त्या शेतामधून जसे आपले दगड निघतात ना, तसे हिरे निघायचे, हिरे मोती. ते वैभव भगवंत बघत चाललेले आहेत. खूप सुंदर वर्णन आहे. आणि एका ठिकाणी राम भगवंतांनी बघितलं की अयोध्येतले जे शेतकरी आहेत, काम करणारे, ते शेतामध्ये काम करत आहेत. तरुण मुलं आहेत, ते कुस्त्या खेळत आहेत. आणि कुस्ती खेळत असताना एक प्रसंग राम भगवंतांनी बघितला चालत असताना. म्हणे इतके शक्तिशाली आहेत तिथले तरुण अयोध्येमधले. म्हणे दोन तरुण कुस्ती खेळत होते, आणि त्यांची कुस्ती खेळत असताना एक एकदम शक्तिशाली हत्ती, ज्या हत्तीमध्ये 10,000 हत्तींचं बळ आहे, असा हत्ती
त्या दोन मुलांच्या जवळ आलेला त्यांना मारण्यासाठी. तेवढ्यात काय केलं, एका तरुणानं एका हाताने हत्तीला पकडलेलं आहे आणि एका हाताने कुस्ती खेळत आहेत दोघ जण. इतके शक्तिशाली अयोध्येमध्ये तरुण आहेत. ते वैभव भगवंत बघत चाललेले आहेत. काय सांगावं. म्हणे अयोध्या इतकी वैभवशाली आहे की अयोध्येमध्ये अं, पूर्ण जे महल होते ना अयोध्येतले, त्या अयोध्येतल्या प्रत्येक महलावरती चित्र काढलेले आहेत. अयोध्येमध्ये एक महल आहे, त्या महलावरती एक खूप सुंदर चित्र काढलेलं आहे म्हणे कबुतराचं. आणि इतकं सुंदर चित्र काढलेलं आहे ते, असं वाटतं की जिवंत कबूतर बसलेलं आहे. आणि एक प्रसंग सांगतात की ज्या वेळेस ते चित्र काढलेलं आहे कबुतराचं भिंतीवरती, एक मादा कबुतरीन ती भिंतीवरचं चित्र बघून आलेली आहे. आणि तिला वाटतंय म्हणे की हा खराच कबूतर बसलेला आहे, जिवंत आहे. आणि मग ते येऊन भिंतीवरती बसले आणि त्या कबुतराला बोलते. पण ते भिंतीवरचं जे कबूतर आहे ना, ते चित्र आहे, ते बोलत नाही. मग ती जी मादा कबुतरी नाही ना, ती नाराज होते म्हणे, मी एवढं याला बोलते पण हा बोलत नाही. आणि मग रागा रागा ती तिथून उडून जाते. खूप सुंदर वर्णन केलेलं आहे अयोध्येचं. म्हणजे अशी अयोध्या आहे, इतकं वैभव आहे अयोध्येचं. त्या अयोध्येचं वैभव बघत 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 पिकांचं वर्णन केलेलं आहे अयोध्येच्या, नद्यांचं वर्णन केलेलं आहे. आणि ते बघत बघत राम भगवंत, लक्ष्मणजी आणि विश्वामित्र मुनी हे तिघ जण चाललेले आहेत. आणि जात असताना तमसा नदीच्या किनारी हे तिघ जण पोहोचलेले आहेत. तमसा नदी. आणि मग तमसा नदीच्या किनारी आलेले आहेत, संध्याकाळ झालेली आहे. राम, लक्ष्मणजी, विश्वामित्र मुनी मुक्काम करण्यासाठी त्या नदीच्या किनारी थांबलेले आहेत. खूप सुंदर प्रसंग आहे हा. तमसा नदीच्या काठी राम, लक्ष्मण, विश्वामित्र मुनी आणि नदीच्या किनारी संध्याकाळी थांबलेले आहेत, रात्री मुक्कामाला थांबलेले आहेत. आणि मग राम भगवंत, लक्ष्मणजी, विश्वामित्र मुनींना प्रश्न विचारायला लागलेत. वेगवेगळे प्रश्न. येत असताना जे दृश्य बघितले, म्हणे हे वृक्ष असंच का, या वृक्षाचा काय उपयोग आहे. म्हणे हा हत्ती, या हत्तीमध्ये इतकी शक्ती होती का, की जो त्या दोन मुलांशी युद्ध करायला आलाय. त्या मुलांमध्ये एवढी शक्ती होती का, कशामुळे एवढी शक्ती आली त्यांच्यामध्ये, काय अयोध्येचं वैभव आहे. सगळे प्रश्न, एक ना एक प्रश्न अं, राम भगवंत विश्वामित्र मुनींना विचारले. आणि विश्वामित्र मुनी राम भगवंतांना त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला लागलेत. आणि लक्ष्मणजी ऐकत बसलेत. खूप सुंदर चर्चा चालू आहे गुरूंमध्ये आणि शिष्यामध्ये. आहे ना. तर गुरु आणि शिष्यामधला संवाद असा असला पाहिजे, जसा राम भगवंतांचा आणि विश्वामित्र मुनींचा चालू आहे. खूप सुंदर प्रसंग. आणि मग रात्र झालेले आणि आता झोपायची वेळ झाली. मग सगळ्यात आधी विश्वामित्र मुनी झोपले. विश्वामित्र मुनी झोपल्यानंतर राम भगवंत विश्वामित्र मुनींचे चरण दाबत होते, गुरूंची सेवा करत होते भगवंत. आणि विश्वामित्र मुनी झोपी गेलेत, राम भगवंत विश्वामित्र मुनींचे चरण दाबतात. आणि लक्ष्य म्हणजे राम भगवंतांचे चरण दाबाले. गुरु शिष्य परंपरा. आपण जे म्हणतो ना, गुरु शिष्य परंपरा बघा. राम भगवंत विश्वामित्र दाबतात, लक्ष्मणजी राम भगवंताचे चरण दाबतात. आणि विश्वामित्र मुनी झोपी गेलेले आहेत. नंतर राम भगवंत झोपी गेलेले आहेत. आणि सगळ्यात शेवटी लक्ष्मणजी झोपी गेलेले आहेत, भगवंताचे चरण चरण स्पर्श करत, चरण दाबत दाबत. लक्ष्मणजी पण झोपले आहेत, तिघेही झोपलेले आहेत. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्ताला उठलेले आहेत. सगळ्यात आधी कोण उठलं, लक्षपूर्वक आहे का. रात्री झोपताना सगळ्यात आधी कोण झोपले, विश्वामित्र मुनी, नंतर राम, नंतर लक्ष्मण. दुसऱ्या दिवशी सकाळी उठताना आधी विश्वामित्र मुनी उठले ब्रह्ममुहूर्ताला पहाटे. भगवंत झोपलेले आहेत, रात्रभर गुरूंची सेवा केलेली आहे. भगवंत झोपलेले आहेत, जाग नाही आलेली. विश्वामित्र मुनी जागे झालेत. आणि विश्वामित्र मुनी पहाटेच्या वेळेस जागे झाले, त्यांचे नित्यकर्म त्यांनी केलेले आहेत. आणि सूर्याचं पहिलं किरण, ज्यावेळेस सूर्य उगवला आणि पहिला किरण राम भगवंतांच्या चेहऱ्यावर पडला. आणि त्या सूर्याचं पहिलं किरण राम भगवंतांच्या चेहऱ्यावरती पडल्यानंतर विश्वामित्र मुनींनी राम भगवंतांचा चेहरा बघितला, भगवंतांचं दर्शन केलं. जसं भगवंतांना बघितलं तसं विश्वामित्र मुनींच्या डोळ्यात अश्रू, गळा 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 अश्रू यायला लागले. विश्वामित्र मुनी रडायला लागलेत. का, भगवंतांचं सौंदर्य बघून. काय सुंदर दिसतो म्हणे राम, किती सुंदर दिसतात भगवंत, किती सुंदर दिसतात. आमचे तुकाराम महाराज सांगतात, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रविश शिकळा, रविश शिकळा,
लोपलिया राजस सुकुमार, मदनाचा पुतळा. कसा आहे म्हणे भगवंत माझा, तुकोबराय सांगतात कसा आहे म्हणे, राजस सुकुमार, मदनाचा पुतळा. मदनाचा पुतळा, अनंत कामदेवांना पराजित करणारा असं आमच्या भगवंताचं सौंदर्य. इतके सुंदर भगवंत दिसत होते. आणि कसे दिसतात म्हणे भगवंत, तर म्हणे कस्तुरी मळवट चंदनाची उटी, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळकंठी, रुळे माळकंठी, वैजयंती राजस सुकुमार, मदनाचा पुतळा. कसा आहे म्हणे, ज्याच्या कंठामध्ये वैजयंती माळ आहे आणि मुकुट कुंडले, श्रीमुख शोभले. खूप सुंदर भगवंत दिसतात. त्या राम भगवंतांचं दर्शन करून विश्वामित्र मुनी मंत्रमुग्ध झालेले आहेत. आणि मग त्या भगवंतांचं सौंदर्य बघून विश्वामित्र मुनी कौशल्या मातेची स्तुती करायला लागलेत. म्हणे काय कर्म केलं असेल त्या कौशल्याने, काय पुण्य केलं असेल म्हणे, हा राम तिच्या पोटी जन्माला आलाय, हा भगवंत तिच्या पोटी जन्माला आलाय. आणि त्या कौशल्यानं या राम भगवंतांच्या लहानपणापासूनच्या लीला बघितल्यात. किती भाग्यशाली आहे म्हणे ती कौशल्या. आणि त्या कौशल्याची स्तुती करत असताना विश्वामित्र मुनींच्या मुखात खूप सुंदर श्लोक बाहेर पडलेला आहे. काय म्हणतात, कौसल्या सुप्रजा राम पूर्व संध्या प्रवर्तते, उत्तिष्ठ नरशार्दूल कर्तव्यम दैव महानिकम. हा, खूप सुंदर श्लोक, आपल्याला सगळ्यांना हा श्लोक परिचित आहे. काय, कौशल्या सुप्रजा राम पूर्व संध्या प्रवर्तते, हे भगवंता, हे कौशल्याच्या सुपुत्र म्हणे, अं, दिवस उजळलेला आहे, है ना, सूर्यप्रकाश तुमच्या चेहऱ्यावरती आलेला आहे. आणि काय म्हणे, उत्तिष्ठ नरशार्दूल कर्तव्य दैव मानिकम. हे नरशार्दूल म्हणजे काय, हे नरामधल्या सिंहा, हे मनुष्यामधल्या सिंहा, हे नरसिंहा, है ना, नरसिंहच आहेत आमचे भगवंत, नरसिंहच, तेच नरसिंह. आई वडिलांचं वात्सल्य प्रेम अनुभव करण्यासाठी राम भगवंतांच्या अवतारामध्ये आलेले आहेत. तर काय म्हणतात, उत्तिष्ठ नरशार्दूल कर्तव्यम दैवमानिकम, हे मनुष्यामधल्या सिंहा, म्हणे तू उठ, उठायची वेळ झालेली आहे तुमची. आणि काय म्हणे, कर्तव्य करा तुमचं. काय कर्तव्य, असुरांचा वध करण्यासाठी तुमचं प्राकट्य झालेलं आहे, आणि भक्तांचं रक्षण करण्यासाठी तुमचं प्राकट्य झालेलं आहे. भगवंता तुम्ही उठा आणि तुमचं कर्तव्य करा. भगवंता कोणतं कर्तव्य, लक्षपूर्वक आहे का, कोणतं कर्तव्य. त्या दिवशी आपण बघितलं पहिल्या सेशनला भगवंतांचे प्रकट होण्याचे कारण, खास रावणासाठी, लक्षपूर्वक आहे का, खास रावणासाठी प्रकट झाले तुझे. जसं रावण जो आहे ना, आता ह्या श्लोकामध्ये काय सांगितलंय, कर्तव्यम दैव महानिकम, कर्तव्य करण्यासाठी भगवंता तुम्ही उठा, कर्तव्य करा. कोणतं कर्तव्य, तर ह्या रावणाला मारण्याचं कर्तव्य, भक्तांचं रक्षण करण्याचं कर्तव्य. हा जो रावण आहे ना, रावण याने काय केलं होतं माहिती का, मैदानवाची एक कन्या, मैदान जो आहे ना, अं, तुम्ही बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, आपली जी प्लॅनेटरी सिस्टीम आहे ती 14 प्लॅनेटरी सिस्टीम आहे आपली, आहे ना, म्हणजे 14 ग्रह आहेत. तर खाली जे आहेत ना, अतल वितल सुतल तलातल रसातल महातल पाताळ, आहे ना असं. तर अतल वितल सुतल, वितळ लोकांमध्ये अतल वितल सुतल, तर महातल, तर खालचे जे लोक आहेत ना त्याच्यापैकी एका लोकांमध्ये वितल किंवा सुतल मैदानावर राहतो. तर या मैदानावाची एक कन्या, तिचं नाव मंडोदरी. तर काय केलं होतं रावणाने, जबरीनं अपहरण केलेलं आहे. तर मैदानासोबत युद्ध केलं, त्याला हरवलं, आणि मंडोदरीची इच्छा नसताना रावणाने मंडोदरीचं अपहरण करून तिच्याशी लग्न केलं. तो अपराध लागला रावणाला, लक्षपूर्वक आहे का. तो नेहमी रडवतो. ऍक्च्युली रावण जो शब्द आहे ना, रावण, रावण म्हणजे काय माहिती का, रावण म्हणजे नेहमी दुसऱ्यांना रडवणारा, त्याला म्हणतात रावण. आणि राम म्हणजे काय माहिती का, राम म्हणजे जो आनंद प्रदान करतो, तो राम, लक्षपूर्वक आहे का. हा रावण, याने काय केलं होतं, मंडोदरीचं अपहरण केलं, लक्षपूर्वक आहे का. कर्तव्य भगवंतांचं ते या श्लोकामध्ये सांगितलं, ते सांगतोय. दुसरी काय, की वेदवती नावाची एक मुलगी होती, वेदवती. आणि ती वेदवती नावाची कन्या हिमालयामध्ये तपस्या करत बसली होती. बऱ्याच वर्षापासून तपस्या चालू होती. कशासाठी तपस्या केली का, विष्णू भगवंतांना पती रूपामध्ये प्राप्त करण्यासाठी तपस्या करत होत्या ते वेदवती. एक दिवशी काय झालं, रावण, रावणाचा जो भाऊ आहे कुबेरजी, त्या कुबेरजींकडे एक विमान आहे, पुष्पक विमान. तर रावण काय केला, त्या कुबेरजींचं विमान त्याने बळजबरीने घेतलेलं आहे. आणि त्या पुष्पक विमानामध्ये बसून रावण हिमालयाच्या वरती
अं, फेरफटका मारण्यासाठी आला होता बघा. लंका कुठे आहे? दक्षिणेला. हिमालय कुठे आहे? उत्तरेला. रावण तिकडून इकडे आलेला आहे फिरण्यासाठी. चक्क आपण म्हणतो ना फिरून येतो जरा, तसं फिरून आलाय. फिरायला आला रावण. आणि त्या पुष्पक विमानामध्ये बसून हिमालयावरून फिरत असताना, थंड वातावरण आहे हिमालयातलं, आपल्याला माहिती आहे हिमालय खूप थंड आहे. रावणाला पण ते थंड वातावरण सगळं हिमालयामध्ये अनुभव येतोय. परंतु काय झालं, एका ठिकाणाहून रावण जात असताना त्याला गरम हवा आली. रावणाने काय विचार केला, म्हणे एवढ्या थंड वातावरणामध्ये गरम हवा कसं काय येते, काहीतरी इथं आहे म्हणे. मग रावण ज्या ठिकाणाहून गरम हवा येत होती ना, तिथून खाली उतरला. आणि खाली उतरला रावण, आणि त्यानं पाहिलं तर तिथे एक मुलगी तपस्या करत बसली होती. त्या मुलीचं नाव वेद होती. आणि तपस्या का करत आहे, तर भगवंतांना प्राप्त करण्यासाठी, विष्णू भगवंतांना प्राप्त करण्यासाठी पती रूपामध्ये. रावण आला, त्या वेदवतीचं सौंदर्य बघितलं, आणि रावणाच्या मनामध्ये कामभावना निर्माण झाली, म्हणजे हिच्याशी मला विवाह करायचा. आणि मग त्यानं त्या वेदवतीला बोलला, म्हणे मला तुझ्याशी विवाह करायचे. तर ती वेदवती काय म्हणली रावणाला, म्हणे हे रावण, म्हणे मी विष्णू भगवंतांना पती रूपामध्ये मानलेलं आहे. माझे पती फक्त आणि फक्त विष्णू भगवंत आहेत, आणि माझ्या या शरीरावरती फक्त विष्णू भगवंतांचा अधिकार आहे, तुझा अधिकार नाही. रावणाचा इगो हर्ट झाला. आणि रावण काय म्हणला, मला नाही म्हणते विवाह करायला. राग आला रावणाला, आणि मग रावणाने काय केलं, त्या वेदवतीचे केस पकडले. केस पकडल्यानंतर वेदवतीला इतका राग आला, म्हणे जे माझं शरीर मी फक्त विष्णू भगवंतांसाठी ठेवलेलं आहे, त्या शरीराला परपुरुषाचा स्पर्श झालेला आहे. अरे दुष्टा. रावणाला खूप बोलल्या. आणि नंतर गवताचं एक पात घेतलं त्या वेदवतींनी, आणि गवताच्या पात्याने रावणाने जे केस पकडले होते ना, ते केस असे कापले तिनं, जिथून त्यांनी पकडले होते तिथून केस कापले. आणि नंतर मग रावणाला श्राप दिला. काय श्राप दिला, म्हणे रावणा, मी तुला श्राप देते म्हणे, काय की जे माझं पूर्ण आयुष्य मी विष्णू भगवंतांना अर्पित केलेलं आहे, त्यांच्यासाठी मी तपस्या करत होते प्रतिरूपामध्ये प्राप्त करण्यासाठी. पण तू माझी तपस्या भंग केलेली आहेस, आणि परपुरुष असून तुम्हाला स्पर्श केलेला आहे. म्हणे मी तुला श्राप देते की मीच तुझा अंत करण्यासाठी पुढचा जन्म घेऊन येणार आहे, मीच तुझ्या अंताला कारणीभूत होईल. आणि त्याने एक श्राप दिला, काय म्हणे, जर तू कुठल्या स्त्रीला बळजबरीनं स्पर्श करण्याचा प्रयत्न केलास, तर म्हणे तुझं जे मस्तक आहे ना, त्याचे हजारो तुकडे होतील. असा श्राप दिलेला वेदवतीने. त्यामुळे ना, रावणाने, आपण बघतो रावणाने सीतामातेसोबत कधीही बळजबरी केलेली नाही, कारण त्याला माहित आहे श्राप दिलेला आहे. आणि तीच वेदवती नंतर माया सीता म्हणून प्रगट झालेली आहे, माया सीता. आणि ज्या दिवशी सीतामातेचं अपहरण होणार होतं ना, दुसऱ्या दिवशी रावण येणार आहे, समजा उद्या रावण येणार आहे, तर आदल्या दिवशी जी खरी सीता आहे ना, खरी सीता, ओरिजिनल सीता, ती सीता भगवंतांनी, काही जण म्हणतात की अग्निदेवाच्या काय म्हणतात त्याला, अग्निदेवाला सुपूर्द केल्या, तुम्ही थोडे दिवस काळजी घ्या. आणि काही संत असे सांगतात, आपले आचार्य असे सांगतात की जी खरी सीता होती त्यांना पार्वती मातेजवळ दिलतं ठेवणे, म्हणजे तुम्ही काही दिवसांचा सांभाळ करा. आणि मग जी माया सीता होती ना, ती वेदवती, माया सीता म्हणून प्रगट झालेली, तिचं अपहरण रावणाने केलेलं. आणि मग शेवटी असा पण प्रसंग आहे बरं का, त्यानंतर रावणाला समजलं होतं, म्हणे ही माया सीता, ही ओरिजिनल सीता नाही. रावण मला काय उपयोग झाला माझं एवढं कष्ट करून, किती मेहनत केली होती मी, आणि आहे ना ही माया सीता निघाली. तर हा प्रसंग आहे. तर रावणाने खूप अपराध केलेले आहेत, म्हणून ते कर्तव्य करण्यासाठी, कर्तव्यम दैवमानिकम, विश्वामित्र मुनी सांगतात की रावणाने एवढे अपराध केलेले आहेत, तर त्याचा दंड देण्यासाठी भगवंतांना येणं भाग आहे, करणं आहे, कर्तव्य करणं आहे. लक्षपूर्वक आहे का? एक वेळेस काय झालं, रावण स्वर्गामध्ये गेला होता. तर कुबेराची सून, रंभा, रंभेवरती रावणाने अत्याचार केलेला आहे, तिच्यावरती बलात्कार केलेला आहे त्या रंभेवरती. आणि त्या रंभेनं सुद्धा रावणाला श्राप दिलेला आहे. म्हणे जर तू इथून पुढे एखाद्या स्त्रीला हात लावशील ना म्हणे, त्यांच्या इच्छेविरुद्ध, तर म्हणे तुझ्या मस्तकाचे हजार तुकडे होतील आणि तुझा वध होईल. म्हणून रावण कुठल्या स्त्रीला हात लावत नव्हता, सीतामातेला सुद्धा स्पर्श केला नाही रावणाने. तर हे रावणाने असे कर्म केलेले आहेत. त्यामुळे मग भगवंतांना कर्तव्य ते करण्यासाठी विश्वामित्र मुनी म्हणतात की उठा भगवंता, हे नर शार्दूल, हे नरामधल्या सिंहा, भगवंता उठा. आणि मग भगवंत उठलेले आहेत, लक्ष्मणजी उठलेले आहेत, सुंदर असं स्नान केलेलं आहे तिघांनी, आणि परत ते चालायला लागलेत. लक्षपूर्वक आहे का? परत चालायला लागलेत, अरण्यातनं जात आहेत. अरण्यातनं जात असताना एका ठिकाणी भगवंतांना मोठमोठ्यांनी रडायलेला आवाज यायला लागला. मग राम भगवंत म्हणले विश्वामित्र मुनींना, हे गुरु महाराज, म्हणे आवाज कसला येतोय? तर विश्वामित्र मुनी म्हणले की हे राम, म्हणे बऱ्याच वर्षापूर्वी या ठिकाणी एक शहर होतं,
आणि ते शहर पूर्णपणे म्हणे नष्ट झालेले आहे आता. तर भगवंत विश्वामित्र मुनी काय म्हणले, राम म्हणे या ठिकाणी एक स्त्री आहे, ती स्त्री तुझ्या जवळ येईल म्हणे, आणि त्या स्त्रीच्या बोलण्यावरती तू मोहून जाऊ नकोस. ती कोण आहे म्हणे, त्राटिका, त्राटका, त्राटका म्हणतो आपण तिला, त्राटका. तर ती स्त्री आहे म्हणून तिच्यावरती दया दाखवू नको, ती खूप भयंकर आहे म्हणे. तेवढ्यात त्राटका आली आणि राम भगवंतांवरती आक्रमण चालू केलं तिने करायला. भगवंतांनी लगेच सावध झाले, भगवंत धनुष्य बाण काढलेला आणि त्या त्राटकासोबत युद्ध भगवंतांचं चालू झालेलं, राम भगवंतांचं. ते त्राटका मायावी होती. भगवंतांसोबत युद्ध करत असताना ती अचानक अदृश्य झाली. आणि भगवंत हुडकतायत कुठे गेली, आणि अदृश्य रूपात ना भगवंतावरती आक्रमण करत आहे ती. दगडांचा वर्षाव करत आहे, बाणांचा वर्षाव करत आहे भगवंतांवरती. पण एक वेळेस काय झालं, भगवंतांनी एकदम शांत बसले राम भगवंत, आणि शांत उभे राहून भगवंतांनी आवाज कुठून येते ते ऐकलं, कॉन्सन्ट्रेशन करून. आणि मग भगवंतांनी डोळे बंद केलेले आहेत, फक्त कान आवाजाकडे आहेत भगवंतांचे. त्राटक अदृश्य आहे, ती दिसत नाही भगवंतांना. पण भगवंत डोळे बंद करून एकदम लक्षपूर्वक ऐकले की कुठून आवाज यायलाय. आणि ज्या दिशेतनं जिकडून आवाज येत होता ना, त्या दिशेला भगवंतांनी बाण सोडलेला आहे, आणि त्या त्राटकाचा वध केलेला आहे भगवंतांनी. आणि मग ती त्राटका भगवंतांच्या समोर मूर्छित अवस्थेमध्ये, मृत अवस्थेमध्ये आणि अशा प्रकारे भगवंतांनी त्या त्राटकाचा सुद्धा वध केलेला आहे. आणि मग तिचा वध करून राम आणि लक्ष्मण विश्वामित्र मुनी पुढे निघालेत. आणि मग ज्या ठिकाणी विश्वामित्र मुनी यज्ञ करत होते त्या ठिकाणी आलेले आहेत ते. आणि मग विश्वामित्र मुनींनी राम भगवंतांना आणि लक्ष्मणजींना सांगितलं की हे राम, हे लक्ष्मण, उद्या सकाळी यज्ञ चालू करायचे. आज तुम्ही आराम करा, उद्या सकाळी यज्ञ चालू करायचा आहे. आणि यज्ञ चालू झाल्या झाल्याच ते असुर येतात. कोण? मारीच, सुबाहू, आणि यज्ञभंग करतात म्हणे. तर हे राम, हे लक्ष्मण, तुम्ही सकाळी, उद्यापासून सकाळी यज्ञ संपेपर्यंत तुम्ही या यज्ञ मंडपाचे रक्षण करा, अशी भगवंतांनी विनंती केली विश्वामित्र मुनींनी. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी यज्ञ चालू झालेला आहे. राम आणि लक्ष्मण, असं उल्लेख आहे की 6 दिवस राम आणि लक्ष्मणजी झोपलेले नाहीत. 6 दिवस राम भगवंत आणि लक्ष्मणजी त्या पूर्ण विश्वामित्र मुनींच्या आश्रमाचं, त्या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी जागे होते. आणि मग यज्ञ 5 दिवसाचा पूर्ण झालेला आहे. शेवटच्या दिवशी यज्ञ समाप्त होणार आहे. त्या दिवशी अं, लाखो, हजारो लाखो सैनिक येत असताना बघितलं राम भगवंतांनी. आणि ते दृश्य कसं होतं म्हणे, राम भगवंत लक्ष्मणजीला म्हणतात, हे लक्ष्मण बघ म्हणे, आकाशामध्ये बघ. लक्ष्मणजीने बघितलं म्हणे, काय झालं दादा? तर भगवंत काय म्हणतात, लक्ष्मण ती बघ म्हणे, तुला सावली दिसते का ढगांची? अशी ढगांची सावली कशी सूर्याच्या समोर जेव्हा ढग येतात ना, तर कशी सावली दिसते, तशी सावली दिसत होती. तर भगवंत म्हणले, लक्ष्मणजी हे कोण आहेत म्हणे, सैनिक आहेत म्हणे, ते आसुर आहेत म्हणे, आसुर यायलेत म्हणे आपल्याकडे इथे यज्ञ भंग करण्यासाठी. आणि जसे ते यायले तसे राम भगवंतांनी बाण काढला, आणि एकाच वेळेस भगवंतांनी हजारो बाण सोडलेले आहेत, आणि त्या असुरांचा वध करायला सुरुवात केली भगवंतांनी. सगळ्या असुरांचा वध केलेला आहे. तो मारीच, मारीच एक प्रसंग आहे, मारीच्या हृदयामध्ये बाण मारलाय भगवंतांनी. असा बाण मारला मारीच्या हृदयामध्ये, म्हणे तो शेकडो मैल आकाशामध्ये उंच गेलेला आहे, समुद्रामध्ये जाऊन पडला तो मारीच. तो इतका घाबरला होता म्हणे भगवंतांना, मारीच. नंतर तो भगवंतासमोर यायचं धाडस करत नव्हता, म्हणजे नको, तो राम खूप खतरनाक आहे म्हणे. दिसायला साधा दिसतो म्हणे मनुष्यासारखा, पण तो खूप शक्तिशाली आहे म्हणे. छातीमध्ये त्याचा बाण मारला होता भगवंतांनी. आणि असा पण प्रसंग आहे की त्याने रावणाला पण समजून सांगितलं होतं म्हणे, त्या रामाच्या नादी लागू नका म्हणे, तो खूप खतरनाक आहे. पण रावणाने ऐकलं नाही. रावण जो आहे ना, तो प्रत्येक मनुष्याची एक कॅटेगरी असते. रावण कुठल्या कॅटेगरीतला माहितीये का? एच एन एस कॅटेगरी, HNS. HNS म्हणजे काय? हम नाही सुधरेंगे, त्या कॅटेगरीतला तो. त्याला सगळ्यांनी समजून सांगितलं होतं, पण तो कोणाचाच ऐकत नव्हता पुरुष. का बरं? हम नाही सुधरेंगे कॅटेगरीतलं. आणि मग त्या मारीसला मारलं, आणि सुबाहूचा भगवंताने वध केलेला आहे. आणि मग विश्वामित्र मुनींचं यज्ञ पूर्ण झालेला आहे. प्रसन्न झाले विश्वामित्र मुनी, राम भगवंतांनी यज्ञ पूर्ण केलेला आहे. आणि मग राम भगवंतांनी आणि लक्ष्मणजींनी विश्वामित्र मुनींचे चरण स्पर्श केलेले आहेत, आणि विश्वामित्र मुनी त्यांना आशीर्वाद दिलेले आहेत. तर पुढची कथा कंटिन्यू करायची प्रभूजी, का थांबायचं? 9 वाजले. हरे कृष्णा. हरे कृष्णा. हा, थांबायचं का कंटिन्यू करायचं? हा, वेळ तर झालेला आहे. हा प्रभूजी. खूप सुंदर क्लास होता बरं का.
या गोष्टी दुःख वाटतं आत- किंवा कोणी ऐकायला पोरं जास्त नसतात. एवढं सुंदर हम्म. क्लास एक क्लास म्हणजे ऐकताना म्हणजे एवढा अभ्यास करणं म्हणजे आपण लांबण्यापर्यंत आपली योग्यता नाही म्हणत क्लास एवढा अभ्यास करणं. इतकं डिटेल्स आणि इतकं छान म्हणजे असं वाटतं की रामकथा रामाच्या लिहिलेत गेल्यासारखं वाटतं कथा ऐकतात. दुर्भाग्य हीच गोष्ट आहे की मुलांना फोन करून सुद्धा जॉईन करत नाहीत आणि जॉईन केलेले मुलं सुद्धा हे बघ बरं का, या 10-12 मुलं जॉईन केलेले पण ते कोण ऐकत नाहीत बरं का, फक्त जॉईन व्यवस्थित ऐकत करा नाही. म्हणजे करून ठेवलेले आहेत ते. म्हणजे आता यातल्या बरोबर. मुलांना जर मी बोललो ना कोणी 2-4 पोरं 1-2 लोक ऐकत असतील यामध्ये बाकी सगळे जॉईन करून ठेवलेले आहेत पण कोणी ऐकत नाहीत. मग मला वाटतं एवढं मेहनत करतोय आपण पण मला काही कामाचं वाटत नाही, मेहनत वाया चाललंय. म्हणजे बिचारा आमचं डॉक्टर आहे मधुगौर आहे अंतर्यामी चैतन्य आहे बिचारे एवढं कष्ट करतात, मला लय दुःख वाटतं की पोरं करतात पण ते आउटपुट काय दिसे ना मला. काय मला वाटतं कधी कधी हा. काय वेस्ट चाललंय कार्यक्रम एवढं मेहनत. तू बघ ना 1 घंटा प्रवचन दिलं इतकं सुंदर पण हे मुलांना बिलकुल रस नाही. मी आता फोन केल्यावर 10 मुलं 7-8 मुलं जॉईन केले. म्हणजे हम्म. त्यांना मेसेज केलं सगळं केलं तरी आता फोन जॉईन केले पण त्यातलं ऐकायला पण कोण तयार नसेल म्हणा बहुतेक. मी आता पाहिलं पोर इकडे फिरू लागलेत बघ. माझ्या समोर सुद्धा म्हणजे ऐकण्याची कोणी इच्छा नाही राहिली काय माहिती. तर भक्तीचे प्रारंभ ऐकण्यापासून होते म्हणा पण हो ना. ऐकण्याची इच्छा नसेल कसं होणार. आणि इतकं तुझ्याकडे नॉलेज यायला मुलांना किती जन्म घ्यायला लागेल काय माहिती बाबा. म्हणजे तसं काय नाही मला ब्रोजी, वाटायचं तुम नाही या शिकरप्यामुळे जन्मात तर झालं. शक्य आहे. या जन्मात शक्य आहे पोरांचं. अहो फक्त 30 मिनिटं ऐकायला एवढं जीवावर येते. आणि मुलांना आपण त्यांच्या हिशोबाने सेट केलं बरं का, असं नाही की कामाच्या वेळी आहे किंवा बिझी असं पण नाहीये. पण हो. आता ठीक आहे एकाला अडचणी दोन अडचणी 100 मुलांपैकी एवढं मुलांना अडचणी म्हणजे अवघड गोष्ट आहे. बिचारा मधुर गोवर आणि इतकं फोन करून सांगून सांगून लोकांना. नाही आपल्या 3 ग्रुपमध्ये जवळपास 150 मुलं आहेत. 150 पैकी चला 50 लोकांना अडचणी 100 तरी मुलं पाहिजे ना. 100 तरी पाहिजे हो. 100 मुलांना अडचणी 50 तरी मुलं पाहिजे. म्हणजे पण काय करायचं समजत नाही एवढं मेसेज टाकून एवढं फोन करून एवढं सांगून मग मला वाटतं माहिती नाही ते दुःख वाटतं ना रे. एवढं तुम्ही मेहनत करून तुम्ही क्लास करता क्लास देता आणि बिचारा मधुरवर पैसे देऊन झूम विकत घेतलं एवढं 3-4 हजार रुपये देऊन पैसे हो ना. हो ना. Zoom विकत घेतलं म्हणजे माणसाला समाधान वाटत नाही ना एवढं. आणि त्याला सोमवार पासून चालू असते की शुक्रवारी क्लास कोण देणार कोण देणार याला भेटा त्याला फोन करा त्याला 10 लोकांना फोन करावं लागतं. आणि समोर बरोबर. जो वक्ता आलेला असतो त्याला असं समाधान वाटायला पाहिजे की ते लोक आहेत तर मला बोलू वाटतं. कोणी एकतर व्हिडिओ लांबच राहिलं पण स्टार्ट करून सुद्धा कोण ऐकत नाही. त्यामुळे मला वाटतं हम्म. कंटिन्यू करण्याचा सुद्धा काय अर्थ पण नाही. पण म्हणजे एकदा दोनदा तीनदा दहादा पाहतो पण लोकांची इंटरेस्ट नसेल तर मग आपण सांगून काय अर्थ आहे का. म्हणजे आपण म्हणजे कसं असतंय ज्याला खरं इच्छा आहे ना ते लोक येतात पण यामध्ये खरं कोणालाच इच्छा नाही तर काय करणार. म्हणून नाही का. नाही तर ब्रो, मला जे वाटतं इच्छा आहे तर त्यासाठी करूया आपण. काय काय त्याच्यामध्ये करायचं. एखादा असा असतो की त्याची खरंच इच्छा असते ती ऐकायची श्रवण करायची. हा बघ आता तर ते यामध्ये ना त्यासाठी. 3 ते 4 लोक प्रामाणिकपणे आलेत बघ. सगळ्यांना मी फोन करून सांगितलं प्रत्येकाला काय ना काय अडचणी आणि फोन केल्यावर सुद्धा कोण जॉईन केले पण व्हिडिओ कोणी इथं चालू नाही बरं का. म्हणजे असं कोणाला रस इंटरेस्ट नाहीच आहे त्या लोकांना. मग काय करायचं तुम्ही सांगा. या ठिकाणी 4-5 लोक दिसतात सांगून उघडे म्हणजे ओपन व्हिडिओ सांगून सांगून बाकी सगळे सांगून हा सांगून होईल प्रभूजी त्यांना. बंद करण्यापेक्षा बंद केल्यावर तर प्रभूजी मग आहेत ते पण ऐकणार नाहीत पुन्हा. अवघड होतं. जाऊ दे, काय शेवटी आपण प्रयत्न केलं पण इच्छा नाही कोणाची तर काय करणार त्याला नाही का. हम्म. त्या ठिकाणी म्हणजे एकदा दोन नाही आता 2 महिन्यापासून मी रोज पाहतो किती फोन करावं लागतं किती सांगावं लागतं. आता मी 10 मुलांना फोन केलं त्यातले 5-6 मुलं जॉईन केले सगळे नाही केले ते पण. काय अडचण किती कोणाला अडचण काय माहित म्हणजे. मग बरोबर. मधुर गौर किंवा काय तुमचं काय म्हणणं आहे का काय कंटिन्यू करण्यात काय आहे का म्हणजे काय दिसतं का लक्षण काय हरे दिलं. कृष्ण भाऊ, मला वाटतं चालू ठेवावं. काय होईल तसं होईल. पण ते समोरचा जो स्पीकर आहे यश. त्याला कंटाळून जाईल ना रे 4-5 लोकांना प्रवचन देण्यात काय अर्थ आहे. म्हणजे तो बिचारा एवढं तयारी कर बघ ना इतकं सुंदर तयारी केला तो PSI एवढं मोठं पदावर आहे तो सगळं काम सोडून 1 तास देणं सोपं नाही बरं का. ते एक तास किती महत्वाचं आहे त्याच्या तो बिचारा 1 तास दिला आणि ऐकायला 15 लोक ते पण सगळे माईक बंद केलेले व्हिडिओ बंद केलेले कोणी आज स्पेस आउट झालेले लोक आहे सगळे ते. त्या पोरांसाठी एवढं कष्ट करण्यामध्ये बिचारा मला दुःख वाटतं एवढं तयारी करून तो क्लास देतोय पण यांना कोणाची ऐकायची इच्छा नाही तर काय करायचं. म्हणजे करू कंटिन्यू करायला काय नाही पण ऐकणार माणसं नसेल मग कोण क्लास नाही का. एवढं मोठं बरोबर. वक्ता असून सुद्धा लोक ऐकायला जे तयार नाही तर मग साधारण माणसं आलं काय ऐकणार माणसं. काय अंतर आहे मी काय वाटतंय. प्रभूजी म्हणजे एक पर्सनली सांगायचं तर आता ऐकत नसेल तर आपण प्रयत्न नाही सोडायला पाहिजे कारण वाळू रगडिता रगडिता तेलही गळे म्हणे प्रभूजी. आपण प्रयत्न करत राहिलो तरी असा एक दिवस येईल की
सर्वजण जॉईन होतील आणि सर्वांचे व्हिडिओ चालू होतील. आपण प्रयत्न करू ब्रो. भगवंत आहेत ना, आपल्याला रस्ता दाखवतील कदाचित. ते तुमचं कष्ट बघून मला दुःख वाटतं रे, बाकीचं काय नाही. बघ ना, तू आहे, मधुर गौर आहे, प्रजापती विष्णू एवढं ड्युटी करून सुद्धा एवढं क्लास द्यायला तयार झाला. म्हणजे एवढं करतात लोक, पण समोर माणसाला काय किंमत किंवा ते जाणीव नसेल तर काय अर्थ आहे? म्हणजे त्यांना आपण रिमाइंड करून सुद्धा. बोल बोल. आपण युट्यूबवर पण अपलोड करतो. ते ऐकून त्यांचा रुची वाढलं तर ते पण विचार करते. युट्यूबवर ऐकत ऐकत आपण झूम सेशन पण अटेंड करावं. विचारधारणा कदाचित बदलेल. एक आपण पॉझिटिव्हिटी घेऊन चाललं तर अजून प्रयत्न. काही जणांमुळे म्हणजे जे ऐकणारे जरी 2-4 जरी असले तरी त्यांचं पण नुकसान होऊ नये असं वाटतं. नाही चालेल, माझं असं काय नाही बंद करावं म्हणून, पण ऐकायची इच्छा नाही तर काय करावं, मला असं दुःख वाटतं कधी कधी. आता आहेत बरं का यामध्ये काही डिवोटी आहेत, रेग्युलर रामानंद प्रभू आहेत, बाकीचे काही तू आहे, आता मधुर गौर आहे. बाकी तर मुलांना मी फोन केला, आता क्लास सुरू असं असताना मी फोन लावलो होतो यामध्ये सगळे बरेच मुलांना. ते मग जॉईन केले, ते म्हणले मला लक्षात नाही प्रभू शुक्रवार आहे म्हणून. आता काय सांगणार त्यांना, मेसेज सगळं आहे पण लक्षात नाही आता. हम्म. मग आता काय हरे कंटिन्यू करू? कृष्ण धन्यवाद प्रभुजी. दंड बोला, काय करायचं? नाही प्रभुजी, बंद करू नका. खूप आवश्यकता आहे. सर्व वैष्णवांचा संघ 8 दिवसाला मिळतोय, ते लय खूप महत्वाचं आहे. कृपया बंद हम्म. करू नका अशी विनंती आपल्या चरणी. आम्ही प्रयत्न ओके करू, बाकी. अजून काही प्रचार करण्याचा प्रयत्न करू. आम्ही अजून लिंक सर्व भक्तांना पाठवून प्रयत्न करतो आम्ही. प्रभूजी ओके पर्सनली पण मेसेज पाठवायचे, पर्सनली पण मेसेज पाठवायचे आणि ग्रुपवर हो पण हो हो. पाठवायचा. पर्सनली बघितल्यावर मग रिप्लाय देतात, काय काय सूचना द्या, ग्रुपवर आम्ही काय काय बघत प्रयत्न नाही. करतो. पर्सनली मेसेज, पर्सनली फोन, पर्सनली सगळ्या गोष्टी करून येस 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 विचार येस करून प्रभुजी. बसणार झालं. आता येस या प्रभुजी, आम्ही ठिकाणी करतो तेवढं. ओके, व्हिडिओ बंद असलेले काय तुमचं काय आहे का विचार? कोणी आहे का, ऐकतोय का? हम्म? कोण ऐकत नसेल बहुतेक. फक्त लिव्ह करायचंय म्हणजे लिव्ह करायचं विसरून गेले तर. दोन चार हजार तू द्यायला का? हरे कृष्ण. हा, बोल ना शैलेंद्र. हम्म. हरे कृष्ण प्रभूजी. प्रणाम. हम्म. कसं इकडे अंबाजोगाईला अशा शुक्रवारचा बाजार असतंय आणि हे सगळं बाजार होऊन जाते. तसं अगोदर क्लास होता गुरुवारी, तर मी सारखा अटेंड करायचो.